नमस्कार. मी सुमंत दस. मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या नंतर जो सरकारनं जी आर काढला आहे त्या संदर्भात ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यांना समजत नाही की नेमकं खरं काय खोटं काय. त्याचबरोबर आंदोलनाशी निगडीत व ज्या ज्या गोष्टी घडल्या आहेत ह्या काही गोष्टी बोलण्यासाठी मी आज आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून आलो आहे. मुळामध्ये आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. काल जे मुंबईमध्ये घडलंय ते पूर्ण ठरवून घडलेलं आहे. सरकारच्या दबावाला बळी पडून तो आंदोलन मागे घ्यावं लागले का काय याची अजूनही कुणाला अनेक राजकीय विश्लेषक घ्या, पत्रकार घ्या, ह्यांचं वेगवेगळं मतांतर ह्या माध्यमातून आहे. असो तो त्यांचा भाग, ते ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते पाहतील. मित्रांनो, सर्वप्रथम ओबीसी बांधवांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ह्या व्हिडिओच्या अगोदरच मी एक सांगतो की मी एक ओबीसी समाजातील घटक म्हणून आपल्या समोर आलेलो आहे. मी पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी माझे विचार व्यक्त करत नाही. मी वैयक्तिक ओबीसी म्हणून मी आपल्या समोर आलेलो आहे. मित्रांनो, तुम्ही एक समजून घेतलं पाहिजे की मनोज जरांगे पाटलांना सरकारला वेटीस धरून अशी मागणी केली होती की सरसगट महाराष्ट्रभरामध्ये जेवढे मराठा समाजाचे बांधव आहेत त्या सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्या. ह्याचाच रूपांतर नंतर पश्चिम महाराष्ट्र, कोकण काय भागातील मराठा बांधवांना असं म्हणले की आम्हाला काही कुणबी नाही पाहिजे, आम्ही मराठा आहे, ते आम्हाला ते ठीक आहे. असो, तो प्रत्येकाचा आपापला अधिकार आहे. मित्रांनो, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस हे बोलतात की आमचा डीएनए, भारतीय जनता पार्टीचा डीएनए ओबीसी आहे. मग जर फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचा डीएनए ओबीसी आहे, तुम्ही म्हणले की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता हे सर्व करू, तर कालचा जो जी आर तुम्ही काढलाय तो कशाच्या कुठल्या विचारानं काढलाय, अगर कशाच्या भरोशावरती काढलाय? आरक्षण प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार म्हणजे उच्चस्तरीय समित्यांचा, उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा असतो. तुम्ही ग्रामपंचायत लेवलचे तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक ह्यांच्या माध्यमातून जर चौकशा करणार असाल तर ही बोगसगिरी होईल. ह्याच्यावरती तुमचं सर्वांचं शासनाचं लक्ष असलं पाहिजे. मी मुळामध्ये एक सांगतो की आरक्षण 100% मराठा समाजाला मिळालं पाहिजे. ते सरकारनं दिलेलं पण आहे आणि सरकारनं ते टिकवलं पाहिजे. परंतु 19% जे कास्ट आहेत, काय गोष्टी या माध्यमातून क्लिअर करायच्यात की ओबीसींचं जरी आरक्षण 27% महाराष्ट्रामध्ये असेल, त्याच्यामध्ये काही प्रवर्ग त्यांनी पाडलेले, व्हीजेएनटी, त्या माध्यमातून अनेक 7-8% आरक्षण बाजूला जातं. उर्वरित राहते फक्त 19% आरक्षण. त्या 19% आरक्षणामध्ये जवळपास 350 जाती आहेत आणि त्या 350 जातीमध्ये कोण आहेत? माळी आहेत, शिंपी आहेत, सुतार आहेत, त्याचबरोबर तिकडं धोबी आहेत. म्हणजे गोरगरीब करून खाणारे माणसांचं ते आरक्षण आहे. तर त्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे, आमचं असं प्रामाणिक मत आहे आणि अनेक लोकांचं देखील हेच मत आहे. मित्रांनो, या माध्यमातून अनेक गोष्टी बोलण्यासारख्यात. मला अतिशय कमी वेळामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी मांडायच्यात. तुम्ही एक समजून घेतलं पाहिजे, सरकारनं ओबीसी बांधवांसोबत गद्दारी केली. फडणवीस यांनी ओबीसी बांधवांसोबत गद्दारी केली. सरकारनं जाहीर केलं पाहिजे की त्यांचं पुढचं ओबीसींच्या बाबतीमधलं आणि ह्या आरक्षणाच्या बद्दलचं मत काय आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं पाहिजे. फक्त आंदोलनासारखं तोंडाला पानं पुसणे चालणार नाही. तुम्ही सांगितलं पाहिजे की काय तुमची रणनीती आहे, मराठा समाजाला तुम्ही काय देताय, ओबीसी समाजातनं आरक्षण दिले का, हे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही येऊन मांडलं पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, ह्या आंदोलनाच्या माध्यमातून एक गोष्ट शिकायला मिळाली आणि तुम्ही सर्वांनी ती शिकली पाहिजे. जर एका जातीच्या मागणीसाठी जर सर्व जातींना निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर एकत्र येत असतील तर ह्याच्यातनं काहीतरी शिकण्यासारखी गोष्ट तुम्हाला मला सर्वांना आहे. प्रत्येकाला पक्ष आहेत, प्रत्येकाला अभिमान आहे, प्रत्येकाला जात आहेत, परंतु ह्या गेवराईमधला आमदार विजयसिंह पंडित त्या व्यक्तीला सर्व माणसांनी निवडून दिलेलं आहे. मी विश्वासानं सांगतो की या व्हिडिओ जर गेवराईमध्ये कोण बघत असेल तर त्या ठिकाणचा गेवराईचा जो आमदार आहे त्या गेवराईच्या आमदाराला ओबीसी बांधवांनी देखील मतदान केलेलं आहे. ह्या बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे त्यांना ओबीसी बांधवांनी मतदान केलेलं आहे. बीड आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश दर त्यांना ओबीसी समाजाने मतदान केलेलं आहे. त्याचबरोबर इकडं माजलगावचे आमदार प्रकाश सोळुंके, त्यांचं जवळपास 80 वर्ष वय, त्यांना अजून राजकारण सुटत नाही. त्यांना अजूनही मंत्रिपद हवेसे वाटतात का, तर विशिष्ट जातीला ते मंत्रिपद भेटतात म्हणून. त्यांना देखील ओबीसी बांधवांनी मतदान केलेलं आहे, त्यावेळेस निवडून आलेले आहेत. ओबीसी बांधव जर बाजूला सरकारला तरी निवडून नाही येणार आहे, तुम्ही समजून घ्या.
येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सतर्क राहावं लागणार आहे, तुम्हाला सावध राहावं लागणार आहे. आणि जशा त्या पद्धतीनं त्यांनी एका समाजाच्या आंदोलनासाठी पाठिंबे दिलेत, हे कधी तुम्ही विसरू नका. बाकी आरक्षणाचं काय होईल, हे किती टिकणार आहे, काय टिकणार आहे, कुठलं, हे आपण नंतर पाहू. हे सरकारला स्पष्ट होऊ द्या. कोर्ट आहेत, सगळ्या कायदा आहे, संविधान आहे. परंतु ह्या ज्या लोकांनी जातीवाद केलाय, ह्या ज्या लोकांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी निवडून दिल्याच्या नंतर देखील एका विशिष्ट समाजाच्या मागणीसाठी जर ते लोक जाऊन त्या ठिकाणी पाठिंबे देत असतील आणि इतर समाजाचा ते अपमान करत असतील, भ्रमनिराश करत असतील, तर माझ्या ओबीसी बांधवांनो, तुम्हाला आम्हाला सर्वांना एक येणं गरजेचं आहे. आणि जो ओबीसीच्या गोष्टी बोलल, जो ओबीसीच्या बाजूने बोलल, तुम्ही देखील त्याच्या पाठीमागे थांबणं ही आजच्या काळाची गरज आहे. अन्यथा मित्रांनो, येणाऱ्या पिढ्यांचं, ओबीसीच्या गोरगरीब लोकांचं आरक्षण तर संपलंच, परंतु त्यांना ह्या महाराष्ट्रामध्ये राहणं मुश्किल होऊन जाणार आहे. तुम्ही समजून घेतलं पाहिजे. पक्ष बाजूला सारून सर्वांनी एकत्र या. तुम्ही समजून घ्या. जसे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला जो कार्यकर्ता किंवा जो नेता त्या आंदोलनाला जाणार नाही, ते सर्वांना धमक्या दिल्या होत्या जनतेनं की तुम्ही नाही आले तर आम्ही बघून घेऊ. तसंच ओबीसीच्या नेत्यांना देखील तुम्ही आता सांगितलं पाहिजे की जर तुम्ही ह्या विषयावरती नाही बोलले तर आम्ही तुमचं बघून घेऊ. कारण कधीपर्यंत ह्या झुंडशाहीचा दबाव कधीपर्यंत सहन करणार मित्रांनो, तुम्ही समजून घ्या. म्हणजे भारतामध्ये संविधान आहे, कायदा आहे, कोर्ट आहे, न्यायालय आहेत, या सर्व गोष्टी आहेत, सरकार आहेत. पण जर एक मागणी त्याने असंच करा म्हणून जर झुंडशाही होणार असेल तर आपल्याला झुंडशाही करायची नाही. आपल्याला संविधानिक मार्गाने लढायचं. आणि मित्रांनो, ओबीसीची ताकद खूप मोठी आहे. तुम्ही समजून घ्या. दोन तीन जाती जर मोठ्या सोडल्या, त्यामध्ये आता धनगर, वंजारी, माळी, इतर 350 ज्या जाती आहेत त्यांची संख्या देखील कमी नाहीत. आमचे बंजारा बांधव आहेत, आमचे माळी बांधव आहेत, आमचे या ठिकाणी सुतार बांधव आहेत, बरेच बांधव या ठिकाणी आहेत. आणि गोरगरिबाची पोरं आहेत, गोरगरिबाचे कुटुंब आहेत. सरकारनं ह्यांचा न्याय निवाडा केला पाहिजे. ह्यांनी काय केलंय, काल मनोज जरांगे पाटलांना काय आश्वासन देऊन, GR देऊन तुम्ही वापस पाठवलंय आणि ओबीसीच्या कोट्यातनं त्यांना आरक्षण मिळणार आहे का हे जाहीर करा. त्याचबरोबर जाता जाता एक शेवटचा विषय सांगतो सरकारला. तुम्ही समजून घ्या, जर एखाद्या गावामध्ये 200 लोकसंख्या असलेला जर एखादा समाज असेल ओबीसी बांधवांचा, तर तिथं कुठंतरी निवडणुकीमध्ये, ग्रामपंचायतमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये किंवा इतर ठिकाणी ग्रामपंचायत सदस्यामध्ये ओबीसींना आरक्षण सुटत होतं. त्यावेळेस त्या गावगाड्यामधला जो 100-200 वर्ग असलेला जो छोटा घटक आहे ओबीसीचा, त्या व्यक्तीला त्या गावामध्ये किंमत होती. का? कारण तो ओबीसी होता आणि त्याला त्या ठिकाणी निवडणूक लढवावंच लागत होती. गावातले इतर प्रस्थापित नेत्यांकडे दुसरे ऑप्शन नव्हते, त्याच्यामुळे ती लोक त्यांना सांभाळत होती. परंतु आता आपण दिलेल्या ह्या सर्व निर्णयामुळं, खोट्या प्रमाणपत्रामुळं किंवा भविष्यात जे खोटे प्रमाणपत्र तयार होतील, दादागिरी करून होतील, मॅनेजमेंट करून होतील, काय होतील, ह्या सर्व गोष्टीमुळं तो गावगाड्यामधला जो गोरगरीब ओबीसी आहे, त्या गोरगरीब ओबीसींना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार नाही. आणि ज्या वेळेस प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत नसती, त्यावेळेस त्याचं सामाजिक खच्चीकरण व्हायला चालू होतं. गावामध्ये त्याला अन्याय करायला त्याच्यावरती चालू होतं. जसं जुन्या काळामध्ये होतं त्या पद्धतीचे दिवस परत येऊ शकतात. सरकारनं आरक्षण निश्चित द्यावं, त्यांना स्वतंत्र द्यावं, काय करायचं ते करावं, मोफत शिक्षण द्यावं, सर्व द्यावं. परंतु राजकीय जे आरक्षण ओबीसींचे आहेत, ह्या आरक्षणाला धक्का लावला नाही पाहिजे. ही जी उपसमिती आज तयार केलेली आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये, त्या उपसमितीने हा निर्णय घेतला पाहिजे की ओबीसीमध्ये आज ज्यांना प्रमाणपत्र मिळाले त्यांना निवडणुका लढता येणार नाहीत किंवा स्वतंत्र पद्धतीने मराठा बांधवांना आरक्षण दिलं पाहिजे. अहो, आरक्षण आहे ना, 10% काय, 5% काय, आज माझ्या जातीला 2% आरक्षण आहे. प्रत्येकाला वाटत असेल मी ज्या ओबीसीसाठी भांडतोय किंवा मी ज्या ओबीसीसाठी बोलतोय, मित्रांनो, मी ज्या जातीमध्ये येतो ती जरी ओबीसीमध्ये केंद्रामध्ये आम्ही असू, महाराष्ट्रामध्ये आम्ही नाही, आम्ही 2% मध्येच आहे, एकच वंजारी. त्याचबरोबर धनगर आज ओबीसीमध्ये थेट महाराष्ट्रात नाहीये, त्याचबरोबर बंजारा नाहीये. परंतु आमचे जे आपल्या सर्वांचे बांधव, मराठा समाजाचे ते बांधव आहेत, गावगाड्यामध्ये आपण सगळे एकत्र चालतो. त्या गोरगरीब जे इतर आहेत, माळी समाज आहे, त्या ठिकाणी लिंगायत समाज देखील आहे, त्या ठिकाणी अनेक 350 जाती होतो, शिंपी समाज आहे, गवंडी समाज, म्हणजे अनेक समाज आहेत त्या ठिकाणी जे गोरगरीब लोक काम करतात, आपल्या गावगाड्याचे काम करतात. सुताराचं काम तुम्ही पाहिलं असेल. त्याचबरोबर इथं आपल्या
नावी बांधवत अनेक अनेक लोक आहेत हो. ह्यांचं आरक्षणामध्ये आपण जाऊन काय आपल्याला भेटणार? तुम्ही ह्याचं सरकारनं याचा विचार करणं गरजेचं आहे आणि सरकारनं त्यांना कुठंतरी न्याय देणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, जाता जाता तुम्हाला हात जोडून एक विनंती करतो, जे जे लोक एका जातीच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेलेत, भविष्यात ते कधीच लोकप्रतिनिधी नाही झाले पाहिजे, ह्याची काळजी आता ओबीसी बांधव म्हणून आपल्याला घ्यायची. धन्यवाद.